मी संध्या, 32 वर्षांची, एका कॉर्पोरेट कंपनीत HR मॅनेजर म्हणून काम करत होते. माझ्या आयुष्यात नुकतंच एक भयंकर वादळ आलं होतं. माझा नवरा विनय याने माझ्या विश्वासाचा भंग केला होता. त्याने इतर स्त्रियांसोबत मैत्री आणि सोबतच शेअर बाजारातील कर्जबाजारीपणा हे वास्तव समोर आलं होतं. माझ्या 3 वर्षांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. माझे हृदय पूर्णपणे तुटले होते. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी पुण्याचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीकडे दिल्लीत जाण्यासाठी निघाले. मला तात्पुरता तरी एक आधार हवा होता. अचानक भेट. ती थंडीची पहाट होती. मी पहाटे 4 वाजता पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या प्रायव्हेट कार पुलिंग सेवेच्या एका SUVमध्ये बसले. मी मागच्या सीटवर खिडकीजवळ बसले होते आणि माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. समोरच्या सीटवर एक तरुण बसला होता. थोडा वेळ प्रवास झाल्यावर गाडी मुंबई-आग्रा हायवेवर एका छोट्या हॉटेलजवळ थांबली. सगळे चहानाश्त्यासाठी उतरले. मी मात्र तशीच बसून राहिले, कारण मला काहीच खाण्याची इच्छा नव्हती. तेव्हा समोर बसलेला तरुण खाली उतरला आणि गाडीच्या खिडकीतून त्याने मला विचारले, "तुम्ही नाश्ता नाही करणार? तब्येत ठीक नाहीये का?" मी केवळ मान हलवून नाही म्हणाले. माझ्या डोळ्यातली वेदना त्याला जाणवली असावी. तो थोड्या वेळाने परत आला आणि त्याने माझ्यासाठी एक गरम सूपचा मग आणला. "हे घ्या, नुसतं पाणी पिऊन प्रवास करू नका," तो म्हणाला. माझं नाव आदित्य, मी मार्केटिंगमध्ये काम करतो आणि दिल्लीला बिझनेससाठी चाललो आहे. मी हळूच मान वर केली. "माझं नाव संध्या." त्याने माझ्या दुःखावर कोणतीही चौकशी न करता अत्यंत शांतपणे आणि आपुलकीने सूपचा मग माझ्या हातात दिला. त्याच्या डोळ्यात सहजता आणि समजूतदारपणा दिसला. दुःख आणि आधार. गाडी पुन्हा वेगाने धावू लागली. थंडी खूप वाढली होती. आदित्यकडे एक जाड लेदर जॅकेट होते, पण माझ्या अंगावर पातळ स्वेटर होता. मला खूप थंडी वाजत होती आणि मी थरथरत होते. आदित्यने त्याच्या जॅकेटची झिप उघडली आणि विचारले, "तुम्ही थरथरत आहात? तुम्हाला थंडी लागत असेल, तुम्ही माझ्या जवळ सरकून बसा. दोन्ही बाजूला थंडी कमी लागेल." त्याच्या या निरागस, सुरक्षित आधारावरच्या सूचनेमुळे माझं मन एकदम भरून आलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीने माझ्या शारीरिक आणि भावनिक दोन्ही गरजांची काळजी घेतली होती. मी थोडी जवळ सरकले. त्यानंतर मी त्याला विनयने केलेल्या फसवणुकीबद्दल, कर्जाबद्दल आणि मी कशाप्रकारे स्वतःचे घर सोडून निघून आले आहे, हे सर्व सांगितले. तो शांतपणे ऐकत राहिला. त्याचे बोलणे शांत आणि आश्वासक होते. तो म्हणाला, "संध्या, तुमच्या नशिबात याहून खूप चांगलं काहीतरी लिहिलेलं आहे. भूतकाळातील चुकीच्या नात्यासाठी भविष्याला शिक्षा देऊ नका. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा." त्या रात्री, थंडी आणि अंधारामध्ये, आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ बसून राहिलो. केवळ डोळ्यांमधून आणि स्पर्शातून एक वेगळाच संवाद सुरू होता. मला जाणवलं की माझ्या मनाला एक सुरक्षित किनारा मिळाला आहे. नियतीचा खेळ. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आम्ही दिल्लीला पोहोचलो. माझा जीव खूप जड झाला होता. आदित्य म्हणाला, "संध्या, मला पुढे जायला हवं. मला तुमच्या मैत्रिणीच्या घरी सोडू का?" मी नकार दिला, पण त्याने मला भक्कम आणि आत्मविश्वास देणारा एक हात दिला. तो स्पर्श माझ्या मनाला खूप काही सांगून गेला. "पुन्हा नक्की भेटू," तो म्हणाला आणि निघून गेला. काही वेळाने माझी मैत्रीण अमिता मला भेटली आणि आम्ही टॅक्सीने तिच्या फ्लॅटकडे निघालो. दरवाजा उघडताच मला दुसरा धक्का बसला. समोर आदित्य उभा होता. "तू तू इथे?" मी थक्क होऊन विचारलं. अमिता हसून म्हणाली,
आदित्य हा माझा चुलत भाऊ आहे. कालच कंपनीच्या कामासाठी मुंबईतून आलाय. नियतीचा हा खेळ पाहून मी निःशब्द झाले. आदित्यच्या मामामामींनी, अमिताच्या आईवडिलांनी मला खूप आपुलकीने घरात जागा दिली. त्यांच्या मायेच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आले. अमिताच्या घरात राहून आदित्य आणि मी अधिक जवळ आलो. जेवताना, काम करताना आमची नजरांजर व्हायची. माझ्या आयुष्यातल्या मोकळ्या जागेत हळूहळू आदित्यची स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा भरत होती. एका रविवारी दुपारी अमिताच्या गॅलरीत मोठे कच्चे रोपटे होते. त्याला पाणी देताना माझा पाय घसरला. मी तोंड सांभाळणार तेवढ्यात आदित्यने मला घट्ट पकडले. एका क्षणासाठी मी त्याच्या मजबूत मिठीत होते. माझे आणि त्याचे श्वास एकमेकात मिसळले. त्याच्या चेहऱ्यावरील निर्मळ भावना वाचून माझ्या हृदयाची धडधड वाढली. नकळत आमचे ओठ जवळ आले आणि त्याने माझ्या ओठांवर प्रेमळ चुंबन घेतले. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवले की खरं प्रेम काय असतं. त्यानंतर आम्ही चोरून भेटू लागलो. गप्पा गोष्टींमध्ये प्रेम फुलू लागले. एका संध्याकाळी त्याने मला घरी कोणी नसताना दोन भिन्न स्वभावांना सामोरं जात त्याने माझ्या दोन्ही भावनांवर अधिकाधिक पकड घेतली. बराच वेळ तो माझ्या गोष्टींत गुंतलेला एवढा अजून कोणी गुंतला नव्हता. त्यामुळे मीही खूप आनंदी झाली. काही वेळाने माझी कहाणी तिच्या कथेशी मिसळली आणि संपूर्ण प्रसंग रंगतदार झाला. मी त्याला पकडून होते. मला असा वाटत होता की कुठल्या दुसऱ्या विश्वास गेले. त्याने अचानक माझ्या डोळ्यात बघून विचारले, संध्या, मला तुझ्यासोबत माझं आयुष्य हवं आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवशील? त्याच्या या प्रामाणिक शब्दांनी माझे मन भरून आले आणि मी त्याच्या मिठीत विरून गेले. मी त्याला उत्तर दिले, आदित्य, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही लगेच अमिताला आणि तिच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी थोडा विचार करून माझ्या प्रामाणिक दुःखाची आणि आदित्यच्या निर्मळ प्रेमाची जाणीव ठेवून आमच्या नात्याला होकार दिला. आज मी आदित्यसोबत त्याच्या मुंबईतील नवीन घरात सुखी संसार करत आहे. त्याने मला दिलेला आदर, सन्मान आणि सुरक्षितता हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आहे. बोध आयुष्यात कितीही मोठा विश्वासघात झाला तरी थांबायचं नसतं. जे नातं तुम्हाला तोडतं त्याला सोडून द्या आणि जे तुम्हाला जोडतं त्याच्या आधाराला स्वीकारा. आयुष्य तुम्हाला नक्कीच एक सुंदर दुसरी संधी देतं.